नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 26 वेतन संदर्भात आताची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. जानेवारी देयक वेतनबाबत आताची मोठी अपडेट समोर आली आहे. ते म्हणजे संच मान्यताबाबत अंतिम मुदत जाहीर झाली आहे. सदर मुदतीच्या आता जर प्रक्रिया पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्याचे वेतन रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये सदर प्रक्रिया दिनांक 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहे. संच मान्यताबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 15/3/24 रोजीच्या शासन निर्णयानुसार 14/10/25 रोजी सुधारित सूचना देण्यात आल्या आहे. ज्यानुसार युडायस नोंद वरील विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच आधार वैध असणाऱ्या विद्यार्थीच अंतिम संच संख्येत मोजण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आधार वैध असणाऱ्या विद्यार्थी संख्या ग्राह्य धरूनच सन 25-26 करिता संच मान्यता लॉगिनवर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये संच मान्यता असणाऱ्या शाळांनी त्रुटी दूर करून तातडीने संच मान्यता पूर्ण करण्याची सूचना देण्यात आल्या आहे. अंतिम मुदत 15 जानेवारी. सदर त्रुटीचे निराकरण दिनांक 15/1/26 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहे. अन्यथा संच मान्यता पूर्ण न केलेल्या शाळांचे वेतन थांबविण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. शाळांनी तांत्रिक त्रुटी दूर करून डिजिटल स्वाक्षरीसह प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. धन्यवाद.